हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहत. चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी खूप प्रयत्न करते की टायमाला व्हिडिओ पाठवायचा, रोजच्या रोज पाठवायचा. पण ना, माझे ना वेळाचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, मला वेळच भेटत नाही. आणि तुम्हाला माझा प्रॉब्लेम तर माहीतच आहे की व्हिडिओ एडिट न करण्याचं कारण काय आहे. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ माझ्या टायमाला येत नाहीत. तर असं जाऊ दे आता. इथं ना सकाळी रागिनी गेली, त्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळी त्यांना पण गाडीवर जायचं होतं, त्याच्यासाठी मग मी तिची भाजी करायला चालू आहे. कारण दरवेळेस तर मिरचूने, कुठं शेंगदाण्याची चटणीने, कुठं मुगाची डाळ, अगर मुसुऱ्याची डाळ असंच नेतात. पण आता मी तिची भाजी विकायला यायला लागली, त्यामुळे मग यांनी म्हणले की मी तिची भाजी घेऊन येतो. मी तिची भाजी घेऊन आली. रात्रीच निवडून वगैरे ठेवली होती. ते रात्री निवडून ठेवली ना तर सकाळी भाज्या करायला सोपं जातं आणि टाईम पण आपला कमी जातो. त्यामुळे तर व्हिडिओ एडिट करायचं म्हणलं ना, एक तर आमचं घर आहे रोडवर, कंटिन्यू गाड्याचं येणं जाणं, फॅनचा आवाज, टी व्हीचा आवाज कंटिन्यू चालूच असतो. नेमकं व्हिडिओ एडिट करावा तर कधी करावं हेच समजत नाही, त्यामुळे माझ्याकडून उशीर होते. दुसऱ्याचे व्हिडिओ बघितले ना तर मला वाटते बापरे, किती टायमाला व्हिडिओ पाठवत आहेत, कसा ह्यांना टाईम भेटत असेल, कसं करत असतील वाटते. पण ना, कष्ट असतं प्रत्येकाचं. माणसाला वाटतं की ह्यानं किती यश कमवले, पण त्याच्या मागे त्याचं कष्ट खूप असतं, पण ते दिसत नाही आपल्याला, फक्त यशच दिसतं त्याच्या मागतलं. त्यामुळे तर इथं मी बोलत होते, काय बोलत होते, हां कारण आता व्हिडिओ एडिट करून 2-4 दिवस झाले, त्यामुळे माझ्या पण लक्षात नाही एक मी इथं काय बोलत होते. पण मी अगोदर आवाज ऐकते आणि नंतर व्हिडिओ एडिट करते. पण इथं आवाज माझा खूप बारका येत होता, त्यामुळे मी इथला आवाज कट केला. तुळशीचं लग्न करायचं होतं, म्हणजे तुळशीचं लग्न लावायचं होतं, त्याच्यामुळे इथे मी बोलत होते की माझा अवतार बघा, आज साडी वेगळे, ब्लाऊज वेगळे. कारण आज सकाळी डबा द्यायचा असं 7 वाजता त्यांना घरच्या बाहेर पडायचं असतं. आता 5 वाजले, आता तयारी करायची. आता चहा वगैरे घ्यायचा आणि नंतर तयारीला लागायचं. आधी सगळी तयारी करून ठेवायची, रांगोळी काढायची, तुळस धुवून घ्यायची. आमच्या तुळशीला तर काही साडी वगैरे नेसवता येत नाही, नुसता घोंगटच तेवढा आता घालते आणि बाकीची तयारी सेपरेट असे मध्य भागात असल्यामुळे तर साडी छान असे नेसवायला येते आपल्यासारखी. पण आमची भिंतीला चिटकून आहे, त्यामुळे मग आमच्या साडी वगैरे काही नेसवता येत नाही आहे. आता बाकी सगळी तयारी करून घेते. वर्षाला ना काहीतरी फराळीचं बनवत असते मी. अरे बापरे, चहा, मला वाटलंच होतं चहा जाणार म्हणून जाणार. तर मी बोलायला तोपर्यंत चहा होतो गेला. एक तर छोट्या पातेल्यामध्ये ठेवले. आमच्या मिस्टरांचं सारखं चालू असतं की तुमचं लक्षच नसतं. पण खरं आहे, मी ना एकाच्या नादी लागली ना, एकाच्याच नादी लागली, दुसरीकडे लक्षच नसतं माझं कुठं. बरेच जणी म्हणतात मला की अनिता, तुमचं लक्ष एकीकडं असलं की एकीकडं असतं. तर ते खरंच आहे, माझं तसंच असतं. माझा चहा गेला त्या राड्यामध्ये. तर असं चहा वगैरे पुसून घेतला आणि नंतर मग बाहेर तुळशीला कलर वगैरे तर काही द्यायचा नव्हता ह्या वर्षी, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की त्याला स्टाईल बसवलेली आहे, त्यामुळे आता कलर वगैरे काही देता येत नाही. पण थोडंसं दिवे वगैरे लावण्यानं थोडं तेल वगैरे सांडलं होतं, तर तेच निरम्याचं पाणी केलं आणि छान असं घासून घेतलं पूर्ण. आणि मग रांगोळी वगैरे काढून स्वच्छ केलं आणि नंतर तुळशीची तयारी. रांगोळी काढताना ना सुचतच नाही, कसली काढावं, तसली काढू. ह्यातच ना सगळं टाईम तर जास्त जातो. मोबाईलमध्ये बघायला सुद्धा टाईम नव्हता, त्यामुळे मग जसं जमलं तसं काढले मी. जास्त करून तर माझी प्रॅक्टिस फुलावर असते. काय काढायचे, फुल काढायचं, मला त्याच्याशिवाय दुसरी जास्त करून रांगोळी येत नाही. बघितल्याच्या नंतर येतं, पण बघायच्या आधी सुचतच नाही. पहिलं किती रांगोळी यायच्या मी शाळेत असताना, 18 ते 2, 16 ते 2, 15 ते 4 अशा खूप साऱ्या रांगोळ्या यायच्या. आठवत आहेत सगळे ठिपके मी, किती 15 ते 8चे ठिपकेचे अशा रांगोळी काढत होते. इतक्या छान दिसायच्या ना, गुलाबाचे, स्वास्तिकचे, बऱ्याच रांगोळ्या. पण आता ना एकसुद्धा रांगोळी त्यातली आठवत नाही. आता खूप प्रयत्न करते आठवण्याचे, पण आठवतच नाही. एक दिवशी बाहेर काढायला गेले ठिपक्याने, तर ती काही रांगोळी मला जमलीच नाही. शेवटी माझे बिघडलेच, पण त्यालाच दुरुस्त केलं, तसेच रांगोळी राहू दिले.
हे असं होतं आहे. त्यामुळे मी ना फिक्स माझं रांगोळी हातात घेतली का माझं बरोबर फुलाकडेच हात जातं, फुलंच येतं मला. त्यामुळे मग इथं पण फुलंच काढलं, वरी पण फुलंच काढलं. तर कळस वगैरे काही नवीन मांडला नाही. जो घरात कळस होता तर तोच कळस आणून ठेवला. काकू म्हणल्या की कळस वगैरे काय असतं एवढं, पण कळस मांडल्याशिवाय आपलं कोणती पण पूजा म्हणजे सफल होत नाही, आगर पूर्ण होत नाही. प्रत्येकाला पहिल्यांदा कळस आणि गणपती बाप्पाची पूजा ही झालीच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे. त्यामुळे मग घरातला कलश होता तर तोच आणला, मी बाहेर ठेवला. पाणी वगैरे चेंज केलं, त्यातलं दुसरं पाणी भरलं आणि त्याला म्हणजे पानं लावायची होती पण विसरले पानं लावायचे, घरातच राहिले. नंतर माझ्या लक्षात आलं तेच पानं मग मी देवापाशी ठेवल्याच्या नंतर मग पानं लावले त्याला. तर इथे पांढरा कपडा घेतला, रुमाल बघितला पण रुमाल काही मला सापडलाच नाही. त्यामुळे मग पांढरा कपडा होता तर त्याला स्वस्तिक वगैरे काढलं आणि नंतर मग तुळशीचं लग्न लावताना धरलं आम्ही दोघींनी. मी आणि रंजनताई म्हणून आहेत शेजारच्या, म्हणजे मैत्रीणच आहे, आम्ही दोघी एकाच गावाचे आहेत. तर त्या दोघींनी धरलं आम्ही आणि मोबाईलवर मंगळाष्टिका म्हणून लावली होती. त्यामुळे मग व्हिडिओ करायला नाही जमलं. आणि तसं पण ना व्हिडिओमध्ये यायला बायका नगं म्हणतात, ती म्हणते मला घेऊ नको, ती म्हणते मला घेऊ नको, ती म्हणते मला घेऊ नको. त्याच्यामुळे मग व्हिडिओमध्ये आरतीला सगळ्या होत्या बायका. लावायला आलेल्या बायका वगैरे सगळ्या गेल्या. 5 जणी तरी पाहिजेत ओटी भरायला आणि लग्न लावायला. त्यामुळे 4-5 जणी आल्या होत्या तर त्या गेल्या सगळ्या आरती वगैरे करून. नंतर तिथे तुळस हलवायची असते. 6 महिने झोपली होती आणि 6 महिने जागी राहा असं म्हणून तुळस हलवायची. आणि नंतर मग आपलं तुळशीचं लग्न जे आहे ते संपन्न झालं, असं असतं आमच्या इकडं. तर इथं आता लग्न लागल्याच्या नंतर लगेचच उडवायची तयारी, कारण आपल्यात कसं बेंडबाजा वाजवतो आपण, पण तुळशीच्या लग्नाला बेंडबाजा वगैरे काय नसतो, फटाकड्याच उडवायचा असतं कार्यक्रम आपला. त्यामुळे मग मी पण थोडेसे 1-2 झाडं उडवले, समूनं पण खाली 1-2 झाडं उडवले. शिवानी नव्हती, शिवानी जर असते ना जेवढं आहे तर तेवढं तिनं उडवून पार केलं असतं सगळं, पण ती नव्हती म्हणून 2-4च उडवले आणि बाकीचं सगळं तसंच ठेवलं. तर ते आता झालं, पुढच्या वर्षीच कामाला येते, तोपर्यंत काही उपयोगाला येत नाही. म्हणून आता इथं माझं झाडं उडवायला चालू आहे. 1 का 2च झाडं उडवले मी, बाकी काही जास्त नाही उडवले, कारण मला तर काही एवढी आवड नाही उडवण्याची म्हणून. पण मान असतो, तुळशीचं लग्न लावलं की एक तरी झाड. त्यामुळे मी साडी वगैरे काही नेसवत नाही, वगैरे घोंगट टाकते आणि साधे सिंपल करते. गल्लीत जेवढे पण तुळशीचे लग्न लागते तर त्यांनी सगळेच ठिकाणी साड्या म्हणजे घातल्या होत्या तुळशीला, पण मी नाही घालत कधी, कारण भिंतीला खिटून असल्यामुळे साडी घालता येत नाही. तर ह्या वर्षी कुंडी होती तर आता कुंडीला म्हणजे बांधून येतं साडी नेसवायला, पण मी नाही नेसवली साडी. असंच साधं सिंपल घुंगट तेवढं टाकलं आणि साधी सिंपल अशी पूजा केली आणि नंतर आरती वगैरे करून उरकलं पटापट. उशीर झालता कारण आता संध्याकाळच्या किती वाजले, 7:30 वाजलेत. आता स्वयंपाक वगैरे करोस तर 9-9:30 तरी वाजतात आरामशीरच. त्यामुळे मग जाऊ दे म्हणलं आता. तर सगळी तयारी झाली, आता स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि नंतर मग सगळे दिवे वगैरे पूजा जी पण काही मांडलेली होती तर सगळी घरात घेतली, कारण रातभर बाहेर ठेवायला नाही जमत. त्यामुळे मग सगळे देवाची मूर्त्या वगैरे सगळं घरात घेतलं, घुंगट वगैरे काढलं, मंगळसूत्र घातलेलं वगैरे सगळं काढलं. म्हणजे दुकानावरून आणलं होतं तर ते फक्त ठेवलंच तसंच सगळं, आणि घुंगट हे ते काढून ठेवलं लगेच. तर चला, आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. इथेच आता व्हिडिओचा एंड करते. बाय. श्री स्वामी समर्थ.